नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित धडा 4 अपूर्णांकावरील क्रिया सराव संच 9 पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी या चॅप्टरवरती म्हणजे या धड्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे बेसिक म्हणून। तो जर तुम्ही पाहिला असेल तर हा उदाहरण संग्रह तुम्हाला स्वतः सोडवण्यात काहीही अडचण राहणार नाही। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा। आणि हे तर उदाहरण संग्रह मी तुम्हाला सोडवून दाखवणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूपच सोप्या पद्धतीत तुम्हाला मी हे उदाहरण संग्रह समजावून सांगणार आहे। चला तर मग उदाहरण संग्रह सोडवायला सुरुवात करूयात। आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा। अंशाधिक अपूर्णांक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे काय असतं व याचं काय करायचं, हे कसं ओळखायचं, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे। मी फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळे गणित करून दाखवणार आहेत। आपलं पहिलं गणित आहे, तर याचं काय करायचं आहे, तर अंशाधिक अपूर्णांक आपलं रूपांतर करायचं आहे। म्हणजे हा कसला अपूर्णांक आहे, तर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। तर याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांक बनवायचा आहे। तर खूपच सोपी पद्धत आहे। या इथं 7च्या खाली आपल्याला काहीच नाही, म्हणजे छेदस्थानी आपल्याला 1 घ्यायचं असतं व या दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह असतं। ते बेरजेचं चिन्ह का असतं ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत। तर 7/1 अधिक 2/5 हे आपण हे गणित आता 2 पद्धतीत पुढे सोडवू शकतो। तर ते कसं, तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही त्या पद्धतीत तुम्ही सोडवू शकता। पहिली पद्धत म्हणजे तिरकस गुणाकार आणि दुसरी पद्धत म्हणजे छेद समान करून घेणं। तर पहिल्यांदा आपण तिरकस गुणाकार पाहूयात। तर 5 × 7 अधिक 2 × 1। तुम्हाला तिरकस गुणाकार जर करता येत असेल तर हे तुमच्यासाठी खूपच सोपं होणार आहे। आणि खालच्या छेदस्थानाचा गुणाकार 1 × 5। तर हे पुढे सोडून आपल्याला मिळेल उत्तर 7×5 = 35 अधिक 2×1 2 छेदस्थानी 5×1 5। आता याची बेरीज करायची आहे। 35 अधिक 2 35 36 37 छेदस्थानी आपलं 5च राहणार। तर हे आपलं आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे। तर हे आपलं उत्तर आहे। आता हेच उत्तर आपल्याला छेद समान करूनही आणता येतं। तर ते कसं करायचं, तर छेद समान करूनही खूप सोपं आहे। आता प्रत्येक वेळेस इथं छेदस्थानी 1च राहणार, म्हणजे आपल्याला इकडला छेद पाहायचा आहे आणि तो आहे इथं 5। तर ह्या 5ने इकडं दोन्ही म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी गुणायचं, कारण किंमत बदलू नये म्हणून वरती आणि खालती दोन्हीकडं गुणलं की आपल्याला इथं छेदस्थानी 5 मिळेल। तर चला आपण गुणाकार करूयात। 7 × 5 छेद 1 × 5 अधिक ही संख्या जशी तशी ठेवायची 2/5। तर 7×5 = 35। उत्तर सेमच येणार आहे दोन्ही पद्धतीने। 5×1 5 अधिक 2/5। आता छेद समान असताना आपल्याला बेरीज डायरेक्ट करता येते। तर 35 अधिक 2 35 36 37 आणि छेद हा जसा लिहायचा असतो त्याची बेरीज करायची नसती। तर हे पहा, आपलं दोन्ही पद्धतीनं तेच उत्तर आलं आहे। तर तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता। आपण सध्या तर या पद्धतीनं सर्व उदाहरणं पाहणार आहोत। गणित क्रमांक 2। आता वरील जसं आवर्ती जसं केलं आपण तसंच पहिल्यांदा 5/1 असं आपल्याला या रूपात लिहून घ्यायचं आहे, अधिक 1/6
बरोबर. आता याचा छेद समान करून घेण्यासाठी इकडं पहा, इथं 6 आहे म्हणजे इथं पण आपण 6 ने इकडे गुणलं, 6 × 1 = 6 म्हणजे इथं 6 न गुणाकार केला तर छेद इकडला पण 6 होणार आहे. म्हणून 5 × 6 छेद 1 × 6 अधिक 1/6 बरोबर. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24, 6 × 5 = 30 आणि 6 × 1 = 6 अधिक 1/6 जसं आहे तसं लिहून घ्यायचं आहे. आता डायरेक्ट बेरीज होते. 30 अधिक 1 छेदस्थानी छेदाची बेरीज होत नाही, तसंच येतं ते जसं तसं. आणि 30 अधिक 1 31/6 हे आपलं उत्तर आहे. आता तुम्हाला कसं गणित करायचं हे तर कळालंच आहे. तर इथं पण आपण ते सेम पद्धतीत करायचं आहे. 4/1 हे 4 इथं त्याच्या छेदस्थानी 1 घेतला आपण. या दोघाच्या मध्ये बेरजेचं चिन्ह दिलं. 3/4 बरोबर. आता इकडं छेदस्थानी 4 आहे, इकडं तर नेहमी 1च राहणार आहे. तर 4 न 1 ला गुणलं तर 4 येतं, म्हणून आपण वरती आणि खालती 4 ने गुणायचं आहे. तर आपलं उत्तर येतं 4 × 4 = 16, 4 × 1 = 4 अधिक 3/4 बरोबर. 16 आणि 3 16, 17, 18, 19, 19/4 हे आपले उत्तर आलेलं आहे. 2/1 अधिक 5/9. आता छेद समान करून घेणं तुमच्यासाठी खूप सोपं झालेलं आहे. सरळ सरळ इथं जो छेद आहे त्याने दोन इकडल्या संख्येला खाली आणि वरी दोन्ही बाजूला गुणायचं आहे. 1 × 9. दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला. खूपच सोपं आहे. तुम्ही लक्ष देऊन केलं तर तुम्हाला येईल. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 1 = 9 अधिक 5/9 बरोबर. 18 अधिक 5 23/9 हे आपलं उत्तर आलं आहे. आता इथं तर एकच आहे, तर बरोबर. एक 1/1 अधिक 5/7 बरोबर. आता इथं छेदस्थानी 7 आहे म्हणजे आपल्याला या संख्येला 7 ने गुणावं लागेल. 1 × 7 छेद 1 × 7 अधिक 5/7 बरोबर. 7 × 1 = 7, 7 × 1 = 7 इथला गुणाकार करून आपण इथे लिहिला अधिक 5/7. आता अंशाची बेरीज करायची. 7 अधिक 5 12. छेदस्थानची बेरीज नसती करायची. 7 आपलं हे पण उत्तर आलं आहे. तर पहा मुलांनो, आपण सर्व उदाहरणं आपल्याला ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले होते, त्या पूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. खूपच सोपं आहे मुलांनो, तर तुम्ही स्वतः हे करू शकता. आता आपल्याला त्या उलट करायचं आहे, म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आता हे आपल्याला अंशाधिक अपूर्णांक दिलेले आहेत, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, आपण हे भागाकार करून करू शकतो. तर 30/7 हे हा आपला पहिला अंशाधिक अपूर्णांक आहे. त्याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवायचा आहे. तर याचा भागाकार करायचा आहे. 30 ला आपल्याला इथं 30 ला 7 ने भागायचं आहे. तर या प्रकारे अशी मांडणी करून घ्यायची आहे.
तर भागाकार कसं करायचं हे तर तुम्हाला येतच असेल. येत नसेल तर मी खूपच सोप्या पद्धतीत एक व्हिडिओ बनवला आहे. त्यात तुमची भागाकाराची सर्व अडचणी, डाऊट सगळं क्लिअर होऊन जाईल. तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा. तर 7च्या पाड्यात 30 आहे का बघायचं, नाहीतर 30पेक्षा लहान कोणती संख्या आहे का पाहायचं. तर 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. 35 ही संख्या 7पेक्षा मोठी होईल, 30पेक्षा मोठी होईल. म्हणून आपल्याला 35पेक्षा लहान जी संख्या आहे ती घ्यावी लागेल. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. तर आपल्याला 28 घ्यावं लागेल. तर 28 कितव्यांदा आहे, तर चौथ्यांदा आहे. म्हणून आपण 4 वरती लिहिलं आणि 28 खाली लिहिलं. तर आता याची वजाबाकी करायची आहे. 0तून 8 जात नाही म्हणून हातचा घेतला. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. हातचा आला 1 आणि 3 मधून 3 गेले, 0 राहिले. तर आपली बाकी आली आहे 2 आणि भागाकार आलेला आहे 4. तर आपल्याला आता हे अंशाधिक रूपात कसं, पूर्णांक युक्त अपूर्णांक रूपात कसं लिहायचं सांगते मी. तर हे जे 7 असतं आपण इथून घेतलेलं आहे, म्हणजे छेदस्थानातून घेतलं आहे, ते छेदस्थानालाच राहू द्यायचं आहे. आणि हे जे आपला भागाकार जो आलेला असतो तो आपण इथं लिहायचा आहे. आणि आपली जी बाकी असते ती आपण अंशाला लिहायची आहे. समजलं? काय करायचं आहे, 7 आपण जिथून घेतलं होतं तिथंच लिहायचं आहे, म्हणजे छेदस्थानी लिहायचं आहे. आणि बाकी डोक्यावर म्हणजे अंशावर अंशस्थानी लिहायचे आहे. आणि जो भागाकार येतो तो आपल्याला इथं लिहायचा आहे. आता हे झालं आपलं पूर्णांक युक्त अपूर्णांक. पुढचंही गणित आपण तसंच करायचं आहे. तर भागाकार करायचा आहे. 4 ने 7 ला भागायचं आहे. 4च्या पाड्यात 7 आहे का पाहायचं. 4 1 4, 4 2 8. 8 ही संख्या 7पेक्षा मोठी होईल म्हणून 4 1 4. वजाबाकी करायची आहे. 7 मधून 4 गेले, 3 राहिले. आता हा भाग जात नाही डबल, कारण 3 ही संख्या 4पेक्षा लहान आहे आणि पुढे कोणतीही संख्या नाही. तर आपल्याला 4 हे जशीच्या तसं छेदस्थानी घ्यायचं आहे. नंतर बाकी आपली वरी लिहायची आहे अंशस्थानी आणि जे आलेला भागाकार इथं पुढे लिहायचं आहे 1. हे आपलं उत्तर झालं. बाराने आता 15ला भागायचं आहे. 12 15. तर 12च्या पाड्यात 15 नाही, म्हणजे आपल्याला 12च घ्यावं लागेल, कारण 12 1 12, 12 2 24 संख्या मोठी होईल म्हणून 12च घ्यावं लागेल. 12 1 12. आपले उरतात किती इथं, 5 मधून 2 गेले, 3 राहिले आणि हे 0. तर आपली बाकी आली 3, भागाकार आला 1 आणि 12 तर आपल्याला जिथले तिथं लिहायचं आहे. आणि जी बाकी आली आहे ती अंशस्थानी आणि जो भागाकार आला आहे तो पुढे लिहायचा आहे 1. हा आपला झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. तुम्हाला जर भागाकार येत असेल तर ही गणितं करणं तुमच्यासाठी खूपच सोपी गोष्ट आहे. 8 11. तर 8च्या पाड्यात 11 आहे का, नाही. 11पेक्षा लहान संख्या 8च आहे, कारण 8 1 8, 8 2 16 ही मोठी होईल म्हणून 8 1 8. इथं 8 लिहायचं आहे. वजाबाकी करायची आहे. तर 11 मधून 8 गेले, 3 राहिले. तर 8 हे छेदस्थानीच लिहायचं आहे. वरती 1 लिहायचं, आपली बाकी लिहायची वरती अंशस्थानी आणि हे आलेलं उत्तर म्हणजे आलेला भागाकार हा पुढे लिहायचा 1. तर हे आपलं उत्तर झालं. गणित क्रमांक 5. 21/4. तर इथं 4 21 भागिले 4. तर 4च्या पाड्यात 21 किंवा 21पेक्षा लहान कोणती संख्या आहे ते पाहायचं. 4 आपण 24 ही संख्या आपल्याला 21पेक्षा लहान मिळते 4च्या पाड्यात.
तर 4 पंचे 20. वजाबाकी करायची आहे. आपल्याला मिळतं 1 आणि आपला भागाकार आहे 5, बाकी आहे 1. तर आपलं छेदस्थानी 4च लिहायचं आहे जसंच्या तसं आणि आपली बाकी अंशस्थानी लिहायची आहे आणि भागाकार आपला इथं पुढे लिहायचा आहे 5. हे आपलं उत्तर आलं. खूपच छोटे छोटे भागाकार आहेत. तर आपल्याला आता इथं 20/7 दिलेला आहे. तर भागाकाराच्या ठिकाणी इथं 7 20. तर 7च्या पाड्यात 20 आहे का? 7 × 7 7 × 14 7 × 21 हे मोठं होत आहे. तर 7 × 14 ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल. वजाबाकी करावी लागेल. 10 मधून 4 गेले 6 हाताला 1 0. तर बाकी आली आहे 6. तर इथं पहा मुलांनो, आपल्याला पुढे भाग जात नाही. तर 7 ही संख्या छेदस्थानी, आपला बाकीवरती आणि 2 हे आपलं उत्तर आहे. पहा मुलांनो, शाब्दिक उदाहरणे दिली आहेत. ही तर खूपच सोपी म्हणजे खूपच सोपी आहेत. मुलं उगाच घाबरतात शाब्दिक उदाहरणांना. ती तर खूपच सोपी असतात. पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा. तर पहा मुलांनो, इथं काही उदाहरणं दिली आहेत. ती अपूर्णांक रूपात लिहायची आहेत. तर 9 किलोग्रॅम तांदूळ 5 जणांत समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील? पहा मुलांनो, इथं 9 किलोग्रॅम तांदूळ आहेत आणि ते आपल्याला 5 जणांत वाटायचे आहेत समान. तर आपल्याला इथं सरळ सरळ भागाकार करायला सांगितलं आहे. तर 9चे आपल्याला 5 भाग करावे लागतील. तर हे कसं लिहायचं? तर 9/5 म्हणजे 9/5. कारण आपल्याला 9 किलो तांदूळ आहेत ते 5 जणांत समान वाटायचे आहेत. तर 9चे आपल्याला 5 भाग करावे लागतील. तर हे एवढंच उत्तर आहे. पहा किती सोपं आहे. एवढंच उत्तर आहे या प्रश्नाचं. तुम्ही इथं लिहू शकता 9 किलोग्रॅम तांदूळ 5 जणांना समान वाटले तर प्रत्येकाला 9/5 किलोग्रॅम इतके तांदूळ मिळतील. एवढं एक वाक्य तुम्ही लिहू शकता. हेच उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते तर एका शर्टासाठी किती मीटर कापड लागेल? तर पहा, 5 शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर लागतं म्हणजे आपल्याला 11 मीटर कापड 5 शर्टात म्हणजे 5 शर्टात वाटायचं आहे. तर आपल्याला इथं कसं लिहावं लागेल? 11 मीटर कापड आहे आपल्याकडं, त्याचे 5 शर्ट होतात. तर प्रत्येक शर्टाला किती लागलं? तर 11 मीटरचे आपल्याला 5 भाग करावे लागतील. तेव्हा कळेल आपल्याला की एका शर्टला किती मीटर कापड लागलं. तर हे आपलं उत्तर आहे. इथं पण तुम्ही एक वाक्य लिहू शकता. 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते तर एका शर्टसाठी 11/5 मीटर कापड लागेल. तर पहा मुलांनो, खूपच सोप्या पद्धतीत आपण हा पूर्ण उदाहरण संग्रह सोडवून पाहिलेला आहे. यापुढची सुद्धा उदाहरणं, सर्व उदाहरण संग्रह आपल्या चॅनलवर आहेत. सर्व उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर गणित समजले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.